नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती. बघा, तुमच्यासाठी आज मी अतिशय आनंदाची बातमी ही घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. पीएम किसान योजना प्रतीक्षा संपली, या दिवशी खात्यात जमा होतील 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमके तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होतील याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. चला तर मग बघूयात नेमके तुमचे 2,000 रुपये 22व्या हप्त्याचे हे तुम्हाला कोणत्या तारखेला मिळतील. बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपत आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 21 हप्ते जारी केले आहेत. 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा, तुम्ही ज्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात, ही तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आणि आतापर्यंत केंद्र सरकारने आपल्या 21 हप्ते जारी केलेले आहेत. 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर रोजी तुम्हाला मिळाला असेलच. तेव्हापासून शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत, म्हणजेच पंतप्रधान किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची हे वाट पाहत आहेत. आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की 22वा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळणार. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी तमिळनाडूतील कोयंबतूर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी केला, ज्यामध्ये 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपये देण्यात आले. बघा शेतकरी बांधवांनो, आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी 19 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू राज्यामध्ये कोयंबतूर या ठिकाणाहून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा जारी केलेला होता. म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, जे या शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आले होते, ज्यामध्ये एकूण 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना, आपल्या 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपये हे देण्यात आले होते शेतकरी बांधवांनो 21व्या हप्त्याचे. आता पुढे बघूया आपण 22व्या हप्त्याची अपडेट. पंतप्रधान किसान योजनेचा 22वा हप्ता हा कधी येणार. बघा, सध्याच्या पद्धतीनुसार पीएम किसानचा 22वा हप्ता मार्च ते एप्रिल 2026 दरम्यान जारी होण्याची अपेक्षा आहे. पुढील हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल ज्यांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या पद्धतीनुसार, सध्याची पद्धत अवलंबली जात आहे, ह्या पद्धतीनुसार तुमचा पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो मार्च ते एप्रिल 2026 दरम्यान जारी होण्याची शक्यता अपेक्षा आहे. पुढील हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल ज्यांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 22वा हप्ता जो आहे तुमचा, 22वा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे की त्यांचं ई-केवायसी त्यांनी पूर्ण केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना 22वा हप्ता हा मिळणार नाही बांधवांनो. पुढे बघा, ई-केवायसी साठी ओटीपी आधारित ई-केवायसी प्रणाली सुरू करण्यात आली. तुम्ही ती ई किसान पोर्टलवर किंवा पीएम किसान ऍपद्वारे पूर्ण करू शकता. बघा शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी साठी ओटीपी आधारित ई-केवायसी प्रणाली ही सुरू करण्यात आली आहे. तुम्ही ती किसान पोर्टल किंवा पीएम किसान ऍपद्वारे हे पूर्ण सुद्धा करू शकताय तुम्ही. पुढे बघा, ओटीपी आधारित ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्याच्या आधारशी जोडलेला सक्रिय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर ओटीपी आधारित ई-केवायसी करायची आहे तर त्या शेतकऱ्यांकडे आधारशी जोडलेला सक्रिय मोबाईल नंबर हा असणं आवश्यक असणार आहे. हे करण्यासाठी कृपया या चरणांचे अनुसरण करा. खाली दिलेली आहे मी तुम्हाला पद्धत की तुम्हाला ई-केवायसी कशी करायची आहे ह्याची सुद्धा माहिती मी दिलेली आहे. बघा, पीएम किसान पोर्टलला भेट द्या. तुम्हाला सर्वात अगोदर पीएम किसान पोर्टलला भेट द्यायची आहे. त्यानंतर वेबसाईटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ई-केवायसी पर्याय निवडायचा आहे. बघा, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि ओटीपी सबमिट करून तुमचा ई-केवायसी पूर्ण करा. एकदम सोपी अशी पद्धत आहे शेतकरी बांधवांनो, कोणीही करू शकतो घर बसल्या मोबाईलवर. बघा, पीएम किसान पोर्टलला भेट द्यायची आहे. त्यानंतर वेबसाईटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ई-केवायसी हा पर्याय निवडायचा आहे. ई-केवायसी पर्याय निवडून तुमचा आधार क्रमांक तिथं टाकायचा आहे आणि तुम्हाला एक तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून सबमिट करून ई-केवायसी ही पूर्ण करायची शेतकरी बांधवांनो. आणि जर शेतकरी बांधवांना हे जमत नसेल ई-केवायसी करायला मोबाईलवर, तर शेतकरी बांधवांनी सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्रावर भेट देऊन तिथं आपली ई-केवायसी ही पूर्ण करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला 22व्या हप्त्याचा लाभ हा बांधवांनो मिळणार नाही. त्यानंतर बघा, पीएम किसान योजनेचे बजेट वाढेल का. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना जी आहे आपली, ह्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात किसान योजनेसंदर्भात काही प्रमुख घोषणांचाही समावेश असू शकतो. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर जे आहे सध्या राष्ट्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू
सुरू आहे आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन ह्या 1 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अर्थसंकल्प हा सादर करतील आणि या अर्थसंकल्पात किसान योजनेसंदर्भात काही प्रमुख घोषणा होण्याचीही शक्यता आहे मित्रांनो. सध्या पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये मिळतात, म्हणजेच एकूण 6,000 दरवर्षी मिळतात. हे पैसे दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये वितरित केले जातात. एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मार्च निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. बजेटमध्ये या योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची ही बातमी असू शकते की तुम्हाला प्रतिवर्षी 6,000 रुपये म्हणजेच 2-2 हजाराचे 3 हप्ते हे पीएम किसान योजनेअंतर्गत दिले जातात आणि हे हप्ते तुम्हाला एप्रिल जुलै मध्ये पहिला हप्ता, त्यानंतर ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये दुसरा हप्ता आणि डिसेंबर मार्च मध्ये तिसरा हप्ता असे एकूण 3 हप्त्याचे 6,000 रुपये हे शेतकरी बांधवांना प्रतिवर्षी हे दिले जातात पीएम किसान योजनेअंतर्गत. आणि लाभार्थ्यांना आता योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांमध्ये एक खुशीचा माहोल तयार झालेला आहे आणि तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे की पीएम किसान योजनेचे हप्ता हा तुम्हाला वाढून मिळू शकतो. 2,000चा 3,000 बी होऊ शकतो, 4,000 बी होऊ शकतो. हे तुम्हाला नंतर कळणारच आहे. अर्थसंकल्पामध्ये ह्या योजनेविषयी प्रमुख घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्या घोषणा झाल्याच्या नंतर तुम्हाला समजणारच आहे की नेमका तुमचा हप्ता वाढणार आहे की नाही. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा कधी मिळेल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. अशाच नवनवीन शेतकरी योजनांसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.